तर नमस्कार मित्रांनो, आपलं काम चालू आहे बरं का शेतातलं. आणि आज आम्ही चक्क आलो ऊस तोडण्यासाठी. काय म्हणतेस मग, आलो का नाही ऊस तोडायला? आला की तर मी ऊस तोडला बरं का. आणि सायलीनं मोळ्या बांधल्या त्या. हिला मोळ्या बांधता पण येत नव्हत्या, पण बांधले त्या राव चांगल्या. इकडं बागा निसत्या. ऊस तोडीचा आता सीझन चालू झालाय बरं का. आणि फुल सीझन मारायचं ऊस तोडून आता नुसता पैसाच पैसा. तर असू द्या राव, ऊस तोडायला आला ना बरं का. हिथलं बेन तोडण्यासाठी आला आपण. कुठं बोलावं? खोटं नाही, बोलणारच होतो की मी. आणि त्याला काय असतंय, कंटिन्यू ऊस तोडीला जरी गेलं तर मस्त आहे. उलट काम केलेलं चांगलं असतंय, शरीर बी चांगलं राहतंय. मी पण विचार करत बसले असं कसं काय खोटं बोलावं. तर हिथला ऊस तोडायला आम्ही कशासाठी आलो, तर हिथला ऊस तोडून आपण बेन करणार आहोत. त्याचं बेन निघून आपल्या शेतामध्ये लागवड करणार आहोत. 2-3 एकर ऊस लावावं म्हणलं, म्हणून हिथं तोडण्यासाठी आला बरं का. आणि अवतार बिवतार आमचा समजा चेंज झालेला आहे राव, नुसता असा खराब होऊन गेलेला आहे. मला तर ब्लॉक काढायला नकोच वाटत होतं, पण सायलीच्या हट्टासाठी म्हणलं चला मग. हिनं ब्लॉक काढायचा म्हणून सकाळपासून नुसतं माझ्या मागेटच लागले आहे. तर असू द्या, आता नुसतं आम्ही ऊस तोडीची कामं, मोळ्या वाहिनीची कामं कसं करतो तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आता सायलीला मी मुळी उचलून माझ्या खांद्यावर द्यायला लावतो आणि मी मुळी घेऊन जातो तिकडं. बेन समजा करालेला, टरपल सोललेला, तोडालेला टोटल व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा तुम्ही मागच्या कॅमेरानं. तर इकडं सायलीचं पण काम चालू आहे बरं का. ऊसाची टोपणं काढा लागली तिनं. बोल सायली काय तर. काय बोला आता, काम चालायचं तुम्ही बोला. मग कशाला ब्लॉक काढा म्हणत असते. म्हणताय तुम्हीच काढावं. मग बोल की आता. हा बोला रे तुम्ही. काय काम करा तुम्ही. बर. तर तिनं जरा नवीन असल्यामुळं बोलण्यात एक्सपर्ट नाही बरं का. आणि जास्त तिला बोलायचं जमत नाही, फक्त तेवढंच मागट कटकट लावायची इथे बरं का तिला. ब्लॉक काढ. तर असू द्या, आता इकडं अशा प्रकारे ऊस सोलायला चालू आहे हिचा. आणि इकडं ऊस सोलून पूर्ण टाकलेला आहे. आणि एवढा ऊस आता आपल्याला तोडायचा आहे. तर ऊस तोडायला का आपल्याला उरकाना झाला आहे जास्त. इकडं पण अजून ऊस सोलायला चालू आहे बरं का. इकडं दादा पण ऊस सोलाचं तोडाचं काम करायला आहे. कसं काय मग दादा? भारीच म्हणून चालावं लागेल. तोडावंच लागतंय. हा, तोडल्याशी भागच नाही, काम केल्याशी भागच नाही. तर असू द्या, तोडाचं काम चालू करा. इकडं एवढं तोडून झालेलं आहे. ब्रोनं पण एवढा ऊस तोडलेला आहे. आता मी पण अजून तिकडं तोडतो ऊस पटपट जाऊन. आपल्याला लवकरात लवकर तोडायचा आहे. आणि शिकडं पण ऊस सोलायला चालू बरं का अजून. हो का, अशा प्रकारे. वहिनी काय म्हणता मग? चालू आहे का? वहिनी पण आलते बरं का. वहिनी पण आले आणि सायली पण आले. ही सायलीची जाऊ आहे बरं का वहिनी म्हणजे. तर खूप मस्त आमचं कुटुंब आहे, एकत्र अजून लय भारी चांगल्या प्रकारे एकमेकीला समजून घेते त्या. आणि जर तिने जर भांडी घासत असेल तर तिला लगेच भांडी घासू नको म्हणते वहिनी स्वतः जाऊन काम करते आहे. आणि वहिनी जर स्वयंपाक करत असेल तर लगेच सायली इकडं पळत येते, वहिनी तुम्ही सारखा मी स्वयंपाक करते म्हणते. म्हणजे असं लय भारी एकदम एकमेकीचं काम एकमेकीजण वाटून करते त्या. तर असू द्या, इकडं आता मी पण ऊस तोडाचं काम चालू करतो. आणि टोटल ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार बरं का. तोडणीपासून लावणीपर्यंत कशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे, कसं कसं नाही टोटल. मावशी बरं आहे का? तर अशा प्रकारे कांड्या तोडायला चालू आहे त्या बरं का. 2 डोळी देणं लावण्याचं नियोजन आहे.
आणि सकाळपासून मी एवढंच तोललंय म्हणजे लय उरक नाही का ना तुम्हाला पोटात उरकत नाही म्हणजे तिकडून तेवढ्या गोण्या आणल्या त्या गोण्या कुठल्या मोळ्या मग गोण्या कशाला मला तिकडून तेवढ्या मोळ्या इकडे आणलो आणि त्या मोळ्याचं वजन करायचं काम का थोडं काम झालं होय सकाळपासून पण उरक नाही तुम्हाला इकडे बघा त्याने तोली आणि त्यातनं अजून तिकडे जाऊन जनावराचं पाणी वगैरे समज करायचं आणि पुन्हा इकडे यायचं आहे उरक नाही हो तुम्हाला खरं बोललं बरं राहू दे मला उरकत नाही तुला तर उरका लागले की सोला लागेल उरकालय मला राहू दे सोलाच काम कर जा करते माझं काम काय माहित आहे तुम्हाला सांगाले कोण लय काम करतो माहित आहे राहू द्या मग एवढा ऊस कोण चाललाय येऊन अशी मुलाखत दिली ती याला ते ऊस लावायचा बस करा पाला पण का पाला लागतो काय त्याच्यातनं सुद्धा बेन येते पाला नाही हो की सोडलंय त्याला डोळा असते इथं ओक्षी डोळा फुटून येते ह्याला मुळे फुटते त्या इकडं आणि ह्याच्यात येत अजून ह्याच्यात एक डोळा असते फुटायचं नाही परत बघा फुटतंय ती फुटतंय तर असू द्या मित्रांनो लक्ष आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला सुद्धा लाईक करण्याचा प्रयत्न करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद